नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आज काव्याना तिचं मन नंदिनीके मोकळं करणार आहे. पण ती नेमकं काय काय सांगणार आहे चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. होतं असं की आता इथे घराच्या बाहेर ग्राउंडवरती नंदिनीने एकटी शेकोटीपाशी ती शेकत बसलेली असते आणि काव्य ही वरून टेरेसवरून बघत असते. तीही येते आणि नंदिनीजवळ येऊन बसते. म्हणते, ताई का गं तू अशी शांत शांत राहते? तुझं हे शांत राहणं मला अजिबात आवडत नाही आहे. मला तर करमतच नाही आहे. माझी पूर्वीची नंदिनी ताई कशी होती आणि आता तू कशी झाली आहेस? ती म्हणते, काही नाही गं काव्या, बसले आहे असं शांत, काही जुन्या गोष्टी आठवत. तर लगेच काव्यामध्ये जुन्या गोष्टी, अगं जुनं आपलं हे घर किती आपल्याला पहिलं हवंसं वाटायचं. हे घर असं वाटायचं की माझं आहे. पण जेव्हापासून लग्न झालं आहे ना, तेव्हा या घरामध्ये करमत नाही. या घरातील कोपरा न कोपरा पहिल्याशी हवा असा वाटणारा आज मला परक वाटतोय. असं वाटतं आहे की या घरात आपलं कोणीच नाही आहे. बाबा माझ्याशी नीट बोलत नाही आहे, तूही बोलत नाही आहे. आईशी मी बोलते, पण तरीही मला कुठंतरी चुकल्यासारखं वाटतं. बाबा आईकडे सारखं अपराधीपणाने बघत असतात. मी आईला माझा भूतकाळ सांगितला होता, ह्यात आईची काहीही चुकी नाही तरी पण. तर काव्य म्हणते, नंदिनीताई हे सर्व कधी व्यवस्थित होईल? नंदिनी म्हणे, होईल व्यवस्थित. मी आजच जीवनला भेटून आलेले आहे आणि त्यांना मी फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स देणार आहे. एकदा की त्यांचा डिवोर्स झाला ना की सर्व काही व्यवस्थित होईल. हे ऐकल्यावरती काव्याला खूप शॉक लागतो. ती म्हणते, ताई हे काय करते तू? तू प्लीज जीवाला डिवोर्स देऊ नको. जीवाचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. नंदिनी म्हणते, माहिती मला, म्हणून तर मला त्यांना माझ्या ह्या बंधनातून मोकळं करायचं आहे. इकडं देशमुखांच्या घरामध्ये सर्वजण संध्याकाळी जेवायला बसलेले असतात. तर अचानकच पार्थ म्हणतो, आई मला कांदा दे ना. तर जीवाच्या भांड्यात कांदा असतो. जीवा म्हणतो, अरे माझ्याकडे आहे ना, आपण दोघं वाटून खाऊया. पार्थ म्हणतो, नको, मला आता माझी कोणतीच गोष्ट दुसऱ्यांबरोबर शेअर करायची नाही. असं म्हणल्यावरती इथे आता विक्रांत आणि मालिनी दोघंही एकमेकांकडे बघतात. तर तेवढ्यात आता पार्थला खूप ठसका लागतो. मालिनी त्याला पाणी पाजते, पण पार्थचा काही ठसका जातच नाही. तर जीवा उठतो आणि म्हणतो, थांब, मी ना पार्थच्या डोक्यावर थोडंसं पाणी टाकतोय, म्हणजे त्याचा ठसका जाईल. तर आता लगेच पार्थला आठवतं की काव्यालासुद्धा असाच ठसका लागला होता आणि तेव्हा लगेच जीवाने काव्याच्या डोक्यावरती पाणी टाकलं होतं. तर लगेच आता इथे पार्थ उठून उभा राहतो आणि म्हणतो, प्लीज जीवा, असं काही करू नको, तू साईडला हो. आणि तो लगेच जीवाला त्याच्यापासून साईडला करतो. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू.